नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीनगर धरणगुते या ठिकाणी संजय शिकलगार वय 38 वर्षे आणि त्यांची पत्नी दीपा वय 35 वर्षे हे दोघे पती पत्नी राहायचे। संजय हा गोव्यामध्ये बांधकामाची मजुरी करायचा। 2 महिने काम करायचा, त्यानंतर तो गावाला परत यायचा कुटुंबाला भेटण्यासाठी। 2-3 दिवस तो गावी राहायचा, त्यानंतर तो पुन्हा कामावर निघून जायचा। संजय हा अतिशय कष्टाळू आणि मेहनती होता। आपल्या कुटुंबाला सोडून तो बाहेरगावी खूप कष्ट करायचा आणि मिळालेल्या पैशातून आपले घर संसार चालवायचा। संजय हा बाहेरगावी कामाला असल्यामुळे दीपाची वासना जागी व्हायची। पती बाहेरगावी असल्याचा फायदा पत्नी दीपाने घेतला। विजय बाहेरगावी असतानाच गावातीलच एक व्यक्तीसोबत तिचे संबंध होऊ लागले। या दोघांमध्ये प्रेम आणि वासना सुरू झाली आणि हळूहळू गावातील लोकांच्या कानावर पडली। एक दिवस पती संजय गावाकडे आला, त्यावेळी त्याला समजले की पत्नीचे वागणे बरे नाही, तिचे एका तरुणाशी प्रेम संबंध जुळलेले आहे असे त्याला समजले। सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले, पण त्यानंतर त्याने स्वतःच्या डोळ्याने विचित्र हालचाली पत्नीच्या त्याला आढळून आल्या। त्यानंतर त्याला या गोष्टीची पूर्णपणे खात्री झाली। संजयने पत्नीला समजावलं की हे चुकीचे आहे। त्या दिवसापासून घरात दोघात सतत वाद व्हायला लागले। रोजच्या वादामुळे दीपाही फार वैतागली होती, मात्र दीपाही प्रिय करायला सोडायला तयार नव्हती, त्यामुळे दोघात वारंवार वाद व्हायचे। दीपाला मात्र प्रियकरासोबतच राहायचे होते। तिने प्रियकर दर्शन कांबळे याला सांगितलं, संजय पती हा माझं आयुष्य उद्ध्वस्त करतोय, आपल्याला मोकळं जगू देत नाही, यातून आपण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे। तिच्या बोलण्यावर दर्शन याने होकार दिला आणि दोघांनी मिळून संजय याला संपवण्याचा कट रचला। या योजनेत दर्शनचा चुलत भाऊ सावगत कांबळे हा देखील सामील झाला। संजय हा गोव्यावरून नुकताच कुटुंबाला भेटण्यासाठी गावाला आला होता। दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीच्या रात्री त्याच्या पत्नीने त्याला गोड बोलून घराबाहेर नेलं। संजयला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की पत्नीने आणि प्रियकराने आपला जीव घेण्यासाठी एवढा मोठा कट रचलेला आहे। त्या 3 जणांनी त्याला घेऊन गेले। धरणगुतीतील टाकीजवळ लिगायत स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या शेजारी ते तेथे घेऊन गेले। रात्रीची वेळ होती, सगळीकडे अंधार पसरलेला होता। रात्रीची शांतता भयानक वाटत होती। दर्शनने हातातील कोयता बाहेर काढला आणि त्याने एकामागून एक वार संजयवर केले। संजय ओरडण्याच्या आतच त्याच्या डोक्यावर मानेवर कोयत्याने सपासप वार केले। संजय रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। त्या ठिकाणी खड्डा खोदला आणि त्याचा मृतदेह पुरून टाकला। दुसऱ्या दिवशी कुणालाही काही माहीत झाले नाही। 27 फेब्रुवारीच्या रात्री संजय हा दिसेनासा झाला। 4-5 दिवस गेले तरी तो घरी परत आला नाही। गावात चर्चा सुरू झाली, संजय हा अचानक कुठे गेला असेल। गावाला आल्यानंतरच तो बेपत्ता झालेला आहे। गोव्याला तर नाही गेला ना, असे प्रश्न लोकांना पडला। पण संजयचा भाऊ अनिल याला संशय आला। त्याने थेट 4 मार्च रोजी शिरोडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली। पोलिसांनी तपास सुरू केला। सर्वप्रथम त्यांनी गावात चौकशी केली। गावकऱ्यांच्या बोलण्यातून सर्व स्पष्ट झालं, बायको आणि संजय या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे। त्याने बायकोवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या अनैतिक संबंधामुळे घरात भांडणे होत असल्याचं उघड झालं। पोलिसांना पत्नी दीपावर संशय आला। पोलिसांनी दीपा आणि प्रियकर दर्शन या दोघांना ताब्यात घेतलं। सुरुवातीला ते टाळटाळ करत होते, पण जेव्हा पोलिसांनी कठोर चौकशी केली तेव्हा दीपाने सर्व कबूल केलं। होय, आम्हीच माझ्या नवऱ्याची हत्या केली आहे, कारण तो आमच्या नात्याला सतत विरोध करत होता, त्याच्यामुळे आम्हाला मोकळं राहता येत नव्हतं। त्यानंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावर नेलं, जिथे संजय याचा मृतदेह पुरला होता। मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्या ठिकाणी डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदनही केलं आणि मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला। पोलिसांनी दीपा आणि दर्शन कांबळे, सौगत कांबळे या 3घांना अटक केली। अनैतिक संबंधामुळे वारंवार अशा घटना घडत आहे। या महिलांना झाले तरी काय असा प्रश्न पडलेला आहे। अशा महिलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। निरपराध पतीला मारण्यापेक्षा वेगळं झालेलं बरं। मात्र या महिला अनैतिक संबंधातून आपल्या पतीचा जीव घेत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा